राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो। राज्यात महायुती, महाविकास आघाडी आणि युतींची चर्चा चालू असताना भाजपा शिंदे गटाला आताचा सर्वात मोठा धक्का बसला आहे। राज आणि उद्धव एकत्र येण्याच्या भीतीनंतर हा सुद्धा सर्वात मोठा धक्का आता भाजपा शिंदे गटाला सहन करावा लागणार आहे। नेमकं काय झालंय ते सविस्तर आपण बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया। 2 दिवसापूर्वी राज आणि उद्धव मराठी माणसासाठी मराठी आवाज बुलंद व्हावा यासाठी एकत्र आले आणि भाजपा शिंदे गटाची झोपच उडाली। आणि जसं भाषणं दोघांची झाली त्यानंतर भाजपा शिंदे गटाच्या नेत्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंवर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली, कारण त्याचा परिणाम त्यांना माहीत होता की मुंबईत जर ठाकरे बंधू एकत्र आले तर अनेक मोठ्या शहरात ठाकरे बंधूंची जी काही क्रेज आहे त्याचं मतात रूपांतर होणार। उद्धव ठाकरे यांची संघटना, यातील शिवसैनिक आणि त्यांचं जे संघटनेवर असलेली पकड, तसेच राज ठाकरे यांचं वक्तृत्व आणि त्यांचे आक्रमक कार्यकर्ते यांचा मिलाप होऊन पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपाला मोठा धक्का बसलेला आहे। मुंबईत गेल्या 1 महिन्यामध्ये उद्धव ठाकरेंना अनेक जण सोडून गेले। माजी नगरसेवक, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, माजी शाखा प्रमुख तसेच अनेक स्थानिक नेते सोडून गेले होते। परंतु राज आणि उद्धव यांच्या युतीमुळे आता त्यांचं राजकारणातील अस्तित्व संपणार। त्यामुळे आता त्यांच्यात जी काही चुळबुळ सुरू आहे आणि त्यांना जो पश्चाताप झाला आहे, कारण शिंदे गटात भाजपामध्ये जाऊन आपण पैशाच्या निधीच्या जोरावर पुन्हा निवडून येऊ अशी त्यांची भावना होती। मात्र राज आणि उद्धव हे एकत्र असलेलं समीकरण आता ग्राउंड लेवलला मुंबईत सर्वांना भुईसपाट करून ठेवणार आणि पुन्हा एकदा मुंबईत ठाकरेंचा भगवा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर कायम तेजात फडकवत ठेवणार, यात काही शंका नाही। त्यामुळे शिंदे गट आणि भाजपाची झोप उडाली असताना जे काही माजी नगरसेवक आता गेलेले आहेत त्यामधील दहिसर, लालबाग परळ, मुंबई वरळी यामधील अनेक नगरसेवक आणि स्थानिक नेते हे आता दोन्ही ठाकरेंच्या संपर्कात असून आता महानगरपालिका निवडणुकीला काहीच अवधी शिल्लक आहे। त्यामुळे आता शिंदे गटात जाऊन पश्चाताप झालेले हे अनेक नेते मंडळी पुन्हा एकदा मातोश्रीची आणि शिवतीर्थची वाट धरत आहेत। त्यामुळे आता यापुढील काळ बघण्यालायक असणार आहे, कारण शिंदे गटाची मुंबईत ताकद नाही, जे काय आहे ते भाजपाच्या जीवावर आहे। परंतु आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईतील त्या दिवशीचं वातावरण जे काही मराठीमय झालं होतं त्याला काही तोडच नव्हती। त्यामुळे आता येणाऱ्या पुढील काळात जे काही आता 15 ते 16 जण हे स्थानिक नेते